आम्हाला हे माहिती असू शकत नाही, कारण एवढा वेळ काही मी त्यांच्या संपर्कात राहिलेलो नाही किंवा मी स्वतः कुठली पूजा केली नाही. फक्त ईशान्येश्वर मध्ये एकदा मी पूजा केलेली आहे किंवा दुसऱ्यांदा गेलो असेल तर फक्त ईशान्येश्वर मधल्या शिवलिंगाची पूजा केली. याच्या पूर्वीकडे कुठलीही पूजा मी त्यांच्या वतीने केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का, हा प्रश्न आहे. कसं आहे की मी शिवसेनेचं ज्यावेळेला वाईट काळ आणि संघर्षाचा काळ होता त्यावेळेला मी शिवसेनेची बाजू ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली. त्याच्यामुळे संजय राऊत हे फिके पडले, त्यांनी बोललेलं खोटं हे लोकांना पटलं नाही आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. परंतु मी माझं कर्तव्य पार्टी म्हणून केलं आणि ते कर्तव्य केल्याबद्दल मला समाधान आहे. त्याच्याबद्दल माझ्यावर राग काढून रोज माझ्याबद्दल स्टेटमेंट देणं हे त्यांना शोभत नाही. त्यांची एक क्लिप आलेली होती एका महिलेच्या संदर्भात, किती वाईट शब्दामध्ये ते बोलत होते, तुम्ही बघितलेलं आहे. मी तर महिलांच्या बद्दल नेहमी आदर बाळगत आलेलो आहे आणि महाराष्ट्रामधले जे अनेक मंत्री आहेत ज्यांनी खरोखर जनतेसाठी काम केलंय त्याच्यापैकी मी एक आहे. आणि आमची ही 4थ्या पिढीची श्रीमंती आहे आणि नेहमी आम्ही सगळ्यांना मदत करत आलेलो. आणि मी महाराष्ट्रातला एकमेव, कदाचित माझ्यासारखे इतर आमदार असतील की ज्यांनी आमदार झाल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी कमी झालेली आहे, वाढली नाही. माझी तर प्रॉपर्टी निम्मे झाली. आमची एवढी वाडवडिलांची एवढी प्रचंड प्रॉपर्टी ती आज निम्मे झाली. का झाली? तर आम्ही प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करत राहतो आणि अशा वेळेला अशा एखाद्या दुर्दैवी प्रसंगामध्ये कोणाची तरी ओळख होणं हे आपलं दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि त्याच्यामुळे जी बदनामी झाली आणि खरं तर आता हे पब्लिकली बोलण्याचं थांबलं पाहिजे, कारण त्यांचं स्वकुटुंब आहे, त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलगी आहे, त्यांना मुलगा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पब्लिकली ही चर्चा थांबून त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल याच्यावर आता लक्ष कॉन्सन्ट्रेट होणे. आता तेच दुर्दैव आहे की मी मिनिस्टर असताना सुद्धा येत होतो त्यावेळेला माझ्यावर पोलीस असायचे. पोलिसांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती, ना तर मला त्यांनी सांगितलं असतं ना की असं असं आहे. किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या काही भक्तांच्या मध्ये अनेक शिक्षक वर्ग होते ज्यांच्यासाठी मी खूप काम केलेलं आहे. ते नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही शिक्षकांसाठी जेवढं काम केलं कुठल्याच शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही. मग त्यांना जर ह्या गोष्टीची कल्पना असते तर त्यांनी मला सावध केलं असतं ना. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांच्या व्यक्तिगत जीवनाच्या बद्दल आम्हाला कोणालाच काही माहिती नाही आणि एक ईशानेश्वराच्या भक्तीपोटी, शंकराच्या भक्तीपोटी त्यांची ओळख झाली. ओळख झालेल्याचा जर फोटो निघाला तर मग त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. काही लोक तर असं एका वृत्तपत्रामध्ये असं सुद्धा छापून आलं की माझ्या ऑफिसमध्ये जायचं की नाही हे सुद्धा ते मला सांगायचं. एवढं चुकीचं आहे. एवढ्या टोकाचं आम्ही श्रद्धा असते परंतु अंधश्रद्धा कधीही नसते. त्याच्यामुळे माझ्या डिपार्टमेंटशी त्यांचा काहीही संबंध नाही. फक्त ईशानेश्वर मंदिराच्या संदर्भात त्यांची ओळख झाली आणि ईशानेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. त्याच्यामुळे मी गेलो होतो, CM साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही. अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो किंवा त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले नाही. मंडळींना गेलो नाही. फक्त मुख्यमंत्री ज्या वेळेला आमचा इथं कार्यक्रम होता शिर्डीमध्ये त्यावेळेला आम्ही ईशानेश्वरच्या दर्शनाला गेलो होतो. मी इतर कोणालाही घेऊन गेलेलो नाही. हे सगळे चुकीचं विनाकारण बदनामी करण्याचं हे प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे असं झालं तर उद्या प्रत्येक साधूकडे आम्ही एक संशयाच्या दृष्टीने बघणार. आणि सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी, ही तर अत्यंत वाईट आहे, हे अत्यंत क्रूर कृत्य आहे आणि याच्याबद्दल त्यांना कधी माफी मिळू शकत नाही. पण दुसरं त्यांनी जे अत्यंत वाईट केलं की महाराष्ट्रामधली जी ज्योतिष कला आहे त्याची त्यांनी बदनामी केली, त्याचा त्यांनी मिसयूज केला. कारण ही आमची थोर परंपरा, आमच्या हिंदू धर्माची थोर परंपरा आहे. आमच्या मुलाचा जन्म झाला तरी आम्ही कुंडलीही करतो, जेव्हा लग्न असतं त्यावेळेला आम्ही कुंडल्या जुळवतो. आणि हे शास्त्र हे जगामध्ये कुठे नाही, भारतामध्ये ह्याचा उदय झाला आणि त्या शास्त्राची बदनामी त्यांच्याकडून झाली. ह्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही. त्याच्यामुळे लोक आता कोणाकडे जाताना सुद्धा घाबरून जातील.